अचानक रात्रीची वेळ आहे, दर्शन झालं. भगवान परमात्म्याने सुदाम देवाचे कोरडे पोहे खाल्ले आणि पोहे खाल्ल्यानंतर जेव्हा सुदाम देव झोपी गेले तेव्हा देवाच्या मनात आलं कन्हैयाच्या आता याचे पोहे खाल्ले तर फुकटचं कोणाचं काही खाऊ. ऐकताय ना तुम्ही? फुकटचं बघा बरं, आमच्या माय मावल्या कधीच फुकटन रिकामं राहायचं नाही महाराज. आता इथं एवढे गडी आले, कोण्या तरी गड्यानं वस्तू आणली काही आता नाही काही. तुम्ही यांच्याकडे बघा, प्रत्येक माय माऊली जवळ साखर आहे, पुन्हा पंचीपाळ तरी या लाह्या तरी. आमच्या माय माऊल्या रिकाम्या देवाकडे येत अजिबात येत नाहीत महाराज. बरं काही जरी नसलं आणलं तरी त्यांना माहिती आज कीर्तन आहे, शनिवारी काही का होईना मंदिरात असतंय, महाराजाला 100-100 रुपये दक्षिणा का होईना तिने आणला. अशा रिकाम्या येत नाहीत त्या. का? देवाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये त्यांना माहित होतं. आणि कोणाचं काही रिकामं खाऊ पण फुकटचं खाऊ नये. देवानं विचार केला फुकटचं खाण्यात अर्थ नाही, मग आपण या पोह्याचे उपकार फेडले पाहिजे. आम्ही इथं आल्या आल्या पोहे खिचडी खाल्ली, आता कुठलं बरं का 2 तास कीर्तन करून फेडायचं पण फुकटचं खायचं नाही. आणि मग देवाने रात्रीच्या समयी विश्वकर्मा महाराजांची प्रार्थना केली. महाराज हो आता सुदाम देव गरीब आहे, आतापर्यंत इंद्र चंद्र तुम्ही भलते बघितले पण ह्याला राहायलाच घर नाही, ह्याचं कुठं बनवायचंय. विश्वकर्मा म्हणजे तुम्ही अजिबात काळजी करू नका, विश्वकर्मा म्हणजे सुद्धा बहु करुणावंत आहे.